आज आपल्याला त्यांना काही राग होता येत नाही म्हणतात त्याच्यामुळे आज ते करून करणार. तुमच्यापेक्षा जास्त मला माहिती आहे. 50 वर्ष झालं मित्र आहे माझा, सगळं मला माहित आहे. मध्ये खरंच सांगावं लागतं. मग तारीफ कशी करणार आपण? ह्याच्यातून करते ना. खरं सांगायचं म्हणल्यावर घरीच तारीफ करायची. बाकीचं कसं आहे? आज आपल्याला त्यांना काही राग होता येत नाही म्हणतात त्याच्यामुळे आज ते करून करणार. तुमच्यापेक्षा जास्त मला माहिती आहे. 50 वर्ष झालं मित्र आहे माझा, सगळं मला माहित आहे. मध्ये खरंच सांगावं लागतं. मग तारीफ कशी करणार आपण? ह्याच्यातून करते ना. खरं सांगायचं म्हणल्यावर घरीच तारीफ करायची. बाकीचं कसं आहे?
एक वस्तू येतात, एक काही ना काहीतरी नवीन होतं. सासरे हौशी असते, सासू सासरे हौशी असते, हे आणा, तिला सवय नसती, हे बघत, ते करत, हे करत, सगळ्या सोयी करा. सगळं म्हणणं सगळं असते. आणि नंतर काय वाटतं सुना, आधी काय होतं त्यांच्या घरात अगोदर त्यांच्या घरात गाडी नव्हतं, काय होतं, छोटा टीव्ही होता. मी आल्यावर मोठा झाला. अगोदर तुमचं घर छोटं होतं, आता किती माझे पण मोठं झालं. असं सुना वाटते. स्वतःचं घर करतो, पण आमच्याच्या आपल्या पायानं करायला असतं. यांच्या घरात मोठे नाही, अहो यांच्या घरात मोठे नाही, आणि माझ्या पावलांना आली बोलायला, आणि माझ्या पावलांना आली बोलायला. कुणी नाही आता संसारात, कुणी नाही आता संसारात. शेवटी नवरा गोळा सांगत असतो, बरं का नाही? ती इतके गोळा सांग असतात, पण दाखवत नाही. हुशार असते, गोळा सांग नसतात. गोळा सांभाळून नाच काय करावं वाजता येते. आणि ते खूप हुशार असते. आपले ते आपण आई काय करते, मुलाला म्हणजे रडू लागला की हे मोबाईल घे. वडील बाहेरून येत, मोबाईल कशाला दिला, त्याला अभ्यासाला का नाही बसवलं, घेऊ द्या की थोड्या वेळ, ही आईची माय. पण वडिलांचा त्याच्या पाठीमागा हेतू काय असतो की मोबाईलची एकदा सवय लागली की सुटत नाही. हे वडिलांचं असते. आणि आपण काय करतो, रागायला केलं नसतो, तुला काय करायचं ते कर, मी चल काय, आपण त्यांना जाऊ देतो काय, आणि पुन्हा त्यांना समजून सांगतो लेकरांना, बाबा बाहेर गेले, थोड्या वेळ बस, आणि पुन्हा जीव जातो हुशार. आईची माया ही वेगळी असते. एका जनार्दनी ऐसे संत, शेवटी संत भगवंत हे नवराचे शेवटी. एका जनार्दनी ऐसे संत, आणि संत नव्हे साक्षात भगवंत, आणि संत नव्हे साक्षात भगवंत. शेवटी बघा आपण गोळा सांग आहे माझा नवरा, गोळा सांग आहे माझा नवरा. मित्र आणि हे होतच असते, कधी गोडीने, कधी रागाने, कधी कशी पण असते, थोडी का होईना असते. मग आजकाल कसं झालंय, सासवा घरात राहते, सुना कामाला जातात. मग सून कामावर येता येता काय म्हणते सासूबाईंना, सासूबाई लाज थोडासा उशीर होणार आहे, थोडंसं मसाले घर करता होते.
सासूबाईंना वाटतं खरंच बाई मुद्दामून चकून येते करून ठेवावं. सासूबाई करतात. सासू आहे हो, सासू आहे हो, लवंगी मिरची. सासू आहे हो, सासू आहे हो, लवंगी मिरची. सून आणि मी डोक्याच्या वरची. सून आणि मी डोक्याच्या वरची. सून आणि मी डोक्याच्या वरची. सासू आहे हो, आहे हो, लवंगी मिरची. सासू आहे हो, सासू आहे हो, लवंगी मिरची. सून आणि मी डोक्याच्या वरची. सून आणि मी डोक्याच्या वरची. सून आणि मी डोक्याच्या वरची. हो, हो, हो. सासूने केला मसाले भात. त्याने लवंगा, दालचिनी, तडका टाकून मस्त मसाले केले. अहो सासूने केला मसाले भात. आणि सून म्हणजे बिनाई खात. आणि सून म्हणजे बिनाई खात. सासू आहे हो, सासू आहे हो, लवंगी मिरची. सासू आहे हो, लवंगी मिरची. आहे हो, डोक्याच्या वरची. आहे डोक्याच्या ऐकून आनंद तिथं लागलं मी आलं तर बसते. दुसऱ्या दिवशी परत सासूबाई म्हणते नाही व सासूबाई आज माझी मीटिंग लागली, मला फार उशीर नाही. संध्याकाळचा स्वयंपाक पूर्णच करून झाला. पण हिला आवडतं कुठं केलेलं सासूने. तिला आपलं बाहेरचं पिझ्झा बर्गर हे ते खायची सवय आहे. ते घरचं खूपच आवडणार आहे हिला. सासूनी केल्या भाजी पोळ्या. अहो सासूनी केल्या भाजी पोळ्या. आणि सून म्हणते वाटकी हो झाल्या. आणि सून म्हणते वाटकी हो झाल्या. आता हिला स्वतःला काहीच येत नाही, स्वतःच येत नाही आणि दुसऱ्याला नाव ठेवायचं. आणि सासूला म्हणते असं झालं तसं झालं. मग स्वतःला काहीतरी करावं ना तिने. आणि सून मध्ये वाटकी हो झाल्या. सासू आहे हो, सासू आहे हो, लवंगी मिरची. सासू आहे हो, सासू आहे हो, लवंगी मिरची. सून आणि मी डोक्याच्या वरची. सून आणि मी डोक्याच्या वरची. सून आणि मी डोक्याच्या वरची. हो, हो, हो. आता ह्यांना कसं असते, रविवाराला शनिवाराला कंटाळा येतो बाई आम्हाला. आपण बाहेर जाऊया काहीतरी खायला, आपण बाहेरच खाऊया. पहिला माहीत असते आज बाहेर सासूला काहीतरी कोणतं सासू जेवण नाही. कारण ते पचतच नाही बाहेरचं. पाव भाजी वगैरे पचत नाही सासूला, सगळेच नसते त्या पोटाला. त्यामुळे मी बाहेर जाते मग जेवायला. डब्बा आणा, हे आणा, ते आणा, असं चालू आहे. सासूने केला गरम गरम शिरा. बघा केशर टाकून मस्त केला. अहो सासूने केला गरम गरम शिरा. आणि सून म्हणते हळदीचा डब्बा बघा. आणि सून म्हणते हळदीचा डब्बा हो बरा. सासू आहे हो, सासू आहे हो, लवंगी मिरची. सासू आहे हो, लवंगी मिरची. सून आहे हो, डोक्याच्या वरची. सून आहे डोक्याच्या वरची. सून आहे डोक्याच्या वरची. हो, हो, हो. पण हिला माहित असते मला काहीच येत नाही. मग सासूला माहित असतं काही येत नाही. मग सासूनी काय म्हणण्यापेक्षा आयडिया केली सासू म्हणले अगं सुनबाई आपण थोडंसं बसूया. अहो मी त्या बसलं की चालत ना कसं बसूया आपण
बहीण म्हणते नाही ग मला तर इतकं काय झालं पण तसं काही नाही आपण कॉफी करून घेऊ आपण तिथं गप्पा म्हणून बसूया सासू बसल्या तरी ते सासू आपण थोडंसं काय करूया कॉम्प्रोमाइज करून शेवटी करावंच लागणार आहे कारण हिला नोकरी करायची हिला घर सांभाळायचे दोघांच्या मध्ये समजोता केला. दोघींनी समजोता केला मस्त कॉफी पिली आणि दोघींच्या समजोता झाला. अहो, आईच्या- अहो, ह्या एका आईच्या- जगात मी ऐशा सासा सुना